कांदे, शेंगदाणे भाजून कुटलेले, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि ठेचलेला लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण जे काही साहित्य घेतले आहे ते सगळं पाणी न टाकता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून थोडासा त्याच्यामध्ये ओलावा येईल अशा प्रकारे ते पुन्हा परत एकदा मिक्स करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्या प्लेटमध्ये एका बाजूला ते काढून ठेवूया. आता एक एक करून वांग्यांना 4 चिरा द्यायच्या, पण पूर्ण कापायचं नाही आणि जो तयार मसाला आहे तो प्रत्येक वांग्यामध्ये व्यवस्थित असा फुल भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर राहिलेला मसाला जो आहे तो ठेवून द्यायचा आहे. उरलेला मसाला आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. चला तर आता आपण वांगं फोडणी देऊया. कढईमध्ये तेल गरम करूया. इथे तुम्हाला हवे तेवढं तुम्ही तेल टाकू शकता. त्याच्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो टाकून घेऊया आणि मसाला जो आहे तो टाकल्यानंतर थोडा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर भरलेली वांगी हलक्या हाताने त्याच्यामध्ये ठेवायची आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हलवून घेऊन झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलक्या हाताने हलवायचं आणि 15 ते 20 मिनिटांनंतर वांगी छान मऊ शिजली जातात. आणि एक टिप सांगते, वांगी लहान आणि ताजी घ्यायची, जास्त पाणी टाकायचं नाही आणि मसाला जळणार नाही याची काळजी घ्यायची. गरमागरम भरलं वांगं भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर सर्व करायचं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.